अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आता रस्त्यावरती उतरणार आहेत। अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना करावा लागत आहे। तर त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोणकोणत्या पुढे पण अडचणी येणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। दररोजचे दैनंदिन कामकाज करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत। जेव्हापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाला तेव्हापासून अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी ही वाढलेली आहे। सरकारने ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला त्यावेळेस जरा जास्त जीबीचा जर मोबाईल दिला असता, जास्त रॅमचा जर मोबाईल दिला असता तर तो व्यवस्थित चालला असता। पण सरकारनं तसं न करता अंगणवाडी सेविकांना अत्यंत कमी जीबी रॅमचा मोबाईल दिलेला आहे आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे। याचबरोबर त्या मोबाईलमधील सिम कार्ड जे आहे ते सिम कार्ड त्यांच्या मनावर दिले गेले नाही। बऱ्याच ठिकाणी त्या सिम कार्डला रेंज येत नाही। सिम कार्ड देत असताना अंगणवाडी सेविकांना ज्या सिम कार्डची त्यांनी मागणी केली आहे त्याच कंपनीचं सिम कार्ड अंगणवाडी सेविकांना द्यायला पाहिजे होतं। तरी पण अंगणवाडी सेविका याच मोबाईलमध्ये आपलं काम इमाने इतबारे पार पाडत आहेत, काम करत आहेत। सरकारने मानधनामध्ये ज्यावेळेस वाढ केली त्यावेळेस 3000 रुपये मानधन वाढ आणि 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता अशी एकूण 5000 रुपयाची वाढ केली। अंगणवाडी सेविकेला 3000 रुपये दर महिन्याला मिळत आहेत, पण प्रोत्साहन भत्त्याचे 2000 रुपये मात्र मिळत नाहीत। हे 2000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने 10 निकष सुद्धा घातले आहेत। ते निकष पूर्ण केले तरच अंगणवाडी सेविकांना 2000 रुपये मिळत आहेत। अंगणवाडी सेविका आपलं काम दररोज तर करत आहे, पोषण ट्रॅकरवर माहिती दररोज भरत आहे, पण त्यांना प्रोत्साहन भत्त्याचा 1 रुपया सुद्धा मिळत नाही। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनामध्ये रूपांतर करावे अशी मागणी अंगणवाडी संघटनेने सरकारकडे केलेली आहे। तर आपण पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। बघा, एकल महिलांच्या सर्वेचं काम हे अंगणवाडी सेविकांचं काम नाही, तरी सुद्धा हे सरकार अंगणवाडी सेविकांना काम लावत आहे। यानंतर प्रोत्साहन भत्त्याचे पैसे कुणाला मिळत आहेत तर कुणाला मिळत नाहीत, ही देखील खूप मोठी अडचण सध्या अंगणवाडी सेविकांना येत आहे। यानंतर आहे FRS। या FRS मध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे। यानंतर पोषण ट्रॅकर ॲप दर महिन्याला अपडेट होत आहे। अपडेट झाल्यानंतर त्यामध्ये काय बदल झाला हे अंगणवाडी सेविकांना कळत नाही। त्यामुळे ज्यावेळेस पोषण ट्रॅकर अपडेट होईल त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे। तसं न करता अंगणवाडी सेविकांना त्याचं प्रशिक्षण दिलं जात नाही। यानंतर अंगणवाडी सेविकांना दरमहा पेन्शन लागू करा, यासाठी अंगणवाडी संघटना अनेक वर्षापासून सरकारकडे पेन्शनची मागणी करत आहे, तरी पण हे सरकार यासाठी विलंब लावत आहे। यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युटी आणि एकरकमी सेवा समाप्तीचा लाभ स्वतंत्र देण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविकेने केले आहे, त्याचे अजूनही सरकारने पैसे दिलेले नाहीत। सरकारने पैसे न दिल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी या कामावरती बहिष्कार टाकलेला आहे। अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या अडचणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना येत आहेत। त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत आणि याच मागण्या आणि अडचणी दूर करण्यासाठी, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भगिनी आता रस्त्यावरती उतरणार आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोर्चे निघणार आहेत किंवा अंगणवाडी सेविका आंदोलन करणार आहेत। तर अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं? सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का? हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अजून काही आपल्या अडचणी असतील ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।